गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे आणि मनुष्य पर्यायीची दुर्लभता, आम्हाला मिळालेला प्राप्त जन्म आणि या जीवनात आम्ही काय करू शकतो, पुरुषार्थ करायला आम्हाला किती वाव आहे, या अनुषंगाने आपण विचार करतो आहे. आणि आज आमची दशा, वर्तमान दशा कशा प्रकारची आहे, 24 माध्यमातून आम्ही स्वतःचं अन्वेषण केलेलं आहे. आणि या सगळ्यांच्या अतीत, प्रत्येकाच्या अतीत आम्हाला आमचा आदर्श प्रस्थापित केलेला आहे. या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहे आणि प्रश्नोत्तर बघतो आहे. आणि प्रश्न आमचा झालेला होता की 6व्या गुणस्थानवरती मुनी आहेत आणि मुनींच्या जीवनामध्ये देखील आर्तध्यान कशा प्रकारे संभवू शकतं. आर्तध्यान त्यांच्याही जीवनात आहे. इष्टवियोग, अनिष्ट संयोग आणि रोग किंवा रोग, हे वेदना किंवा रोग, हे तीन त्यांच्या जीवनात आर्तध्यान आहे का आहे, हा प्रश्न आहे. कारण त्यांनी तर सगळा त्याग केलेला आहे. त्याग केलेला असताना देखील अनादिकालाचा संस्कार असा जीवनामध्ये असू शकतो. पूर्वकर्माची विचित्रता अशी काही जीवनात आहे की त्यांना अशा प्रकारचा मोह, किंचित मोह त्यांच्या जीवनात संभवू शकतो आणि ही आर्तध्यान असू शकतात. या अनुषंगाने आपण 5 प्रकारच्या मुनींची चर्चा बघितली. पुलाक, बकुश, कुशील, निर्ग्रंथ आणि स्नातक. निर्ग्रंथ आणि स्नातक हे तर वरच्या दर्जाचे मुनी आहे, पण पुलाक हा सगळ्यात खालचा भेद आहे. आणि पुलाकचा अर्थ जसं धान आहे, वर छिलका असतो, त्याप्रमाणे छिलक्याप्रमाणे पुलाक मुनी अशा प्रकारे मूलगुण आणि उत्तर गुणांच्या भावनेमध्ये शिथिलाचारी असतात, परंतु ते देखील मुनीच असतात. अशा प्रकारे या मुनींच्या जीवनात हे भाव कसे असतात हे बघितलं. आता प्रश्न पुढचा, सबसे ज्यादा गुणस्थान किस ध्यान में होते है, कोणत्या ध्यानात सगळ्यात जास्त गुणस्थान होईल. तर मला वाटते 3 आर्त ध्यानात सगळ्यात जास्त गुणस्थान आहे. कारण 3 आर्त ध्यान पहिल्या गुणस्थानापासून 6व्या गुणस्थानापर्यंत 3 आर्त ध्यान आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुणस्थान आहे. जर आम्ही शुक्ल ध्यान लावलं तर शुक्ल ध्यान नंतरच आहे. एकत्व नावाचं दुसरं शुक्ल ध्यान तर 12व्या गुणस्थानातच आहे, म्हणून त्याचेही गुणस्थान कमी होतात. आर्त रौद्राची म्हटलं तर 8च आहे आणि या ठिकाणी 8 आणि 3 4 गेले, 7 असे ध्यान राहू शकतात 6 गुणस्थान पर्यंत. म्हणून पहा, 3 आर्त ध्यान हे पहिल्यापासून 6व्या गुणस्थानापर्यंत आहे. अथवा सामान्य से शुक्ल ध्यान में सबसे ज्यादा 7 गुणस्थान होते हैं, 8वें से 14वें सामान्याने केलं तर. आणि भेद जर आम्ही पाहिला शुक्ल ध्यानाचा, 4 भेद पाहिले तर 11 पर्यंत पहिलं, 12व्या मध्ये उत्तरार्धामध्ये दुसरं, 13व्या मध्ये परत अंतर्मुहूर्त कालावधी राहिला की तिसरं आणि 14व्या चौथं, अशा प्रकारचे ध्यान लावू शकतो. पुढचा प्रश्न, किस गुणस्थान में सबसे ज्यादा ध्यान होते हैं,
कोणत्या गुणस्थानात सगळ्यात जास्त ध्यान आहे? तर 5व्या गुणस्थानामध्ये सगळ्यात जास्त ध्यान आहे. 4 आर्त आहेत, 4 रौद्र पण आहे तिथे, आणि 3 धर्मध्यान आहे. संस्थान विषय धर्मध्यान 5व्या गुणस्थानात होत नाही. ज्या वेळेला आम्ही आमच्या स्वरूपाचा विचार करतो आणि संस्थान विषय धर्मध्यानाचा अवलंबन घेऊन विचार करतो, त्यावेळेला आमच्या जीवनात ते ध्यान अभ्यास रूपाने म्हटल्या जातं. खरं ध्यान 6व्या गुणस्थानापासून पुढच्या गुणस्थानात होणार आहे. 5 पर्यंत हे संस्थान विषय धर्मध्यान त्या ठिकाणी होत नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना त्या ध्यानाचा विषय माहिती नाही. विषय माहिती आहे, कदाचित त्यावर ते विचार देखील करू शकतात, पण तरी देखील जी निर्मलता परिणामांमध्ये यायला पाहिजे तेवढी निर्मलता त्यांच्या परिणामात नाही, म्हणून त्याला तिथे ते ध्यान नाही असं म्हटल्या जातं. पुढचा प्रश्न 61 नंबरचा. मिथ्या दृष्टि के धर्म ध्यान क्यों नहीं होता है? मिथ्या दृष्टी जो आहे, मिथ्या दृष्टीच्या जीवनात वैशिष्ट्य जर आम्हाला पाहायचं असेल तर त्याच्यात 4 तऱ्हेच्या मान्यता जीवनात विद्यमान असतातच असतात. कोणत्या 4 विपरीत मान्यता त्याच्या जीवनात असतात? तर त्याचं परामध्ये कर्तृत्व असतं. मी पराला करू शकतो माझ्या इच्छेच्या अनुसार, किंवा परामुळे मी बदलू शकतो, परकर्तृत्वाची भावना. दुसरी भावना त्याच्या मिथ्या दृष्टीच्या जीवनात निश्चितपणे असते, ती परभोक्तृत्वाची. मी परवस्तूचा भोग घेऊ शकतो. जितक्या परवस्तू माझ्या जीवनात मला भोगता येतील तेवढा मी सुखी. परवस्तूंच्यामुळे सुखदुःख जीवनामध्ये मांडणं आणि मी दुसऱ्याला सुखदुःख देऊ शकतो अशी विपरीत मान्यता मांडणं करणं, हे दुसरं मिथ्या दृष्टीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. पहिलं परकर्तृत्व, दुसरं परभोक्तृत्व, तिसरं अहंकार आणि चौथा ममकार. अहंकार म्हणजे मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतं तर झालं नसतं, अशा प्रकारची, किंवा जे काही आम्ही करतो आहे ते करण्यामधला देखील अभिमान पदोपदी शब्दांमधून, कृतीमधून किंवा मनामध्ये असणं, अशा तऱ्हेचं अहंकार जीवनात असणं, हे तिसरं त्यांचं मिथ्या दृष्टीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि चौथं आहे ममकार. सचित्त, अचित्त आणि संमिश्र वस्तूंमध्ये ह्या माझ्या आहे, मी यांचा स्वामी आहे, अशा प्रकारचा स्वस्वामी भाव जीवनात असणं. मग स्वस्वामी भाव स्वतःच्या शरीराविषयी असू शकेल, घरदाराविषयी असू शकेल, पुत्र मित्र कलत्राविषयी असू शकेल, आणि या सगळ्यांमध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये फरक पण आहे. जेव्हा हा भाव परकर्तृत्वाचा, ममकाराचा भाव परद्रव्यांमध्ये आहे, जे आमच्यापासून पृथकच आहे, त्याला जेव्हा हा स्वतःच मानतो आहे, तेव्हा तो त्यासाठी आगमामध्ये म्हटल्या जाईल हा अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे, आणि त्या विषयांमध्ये याचं ममत्व भाव आहे. ज्या परवस्तू माझ्यापासून सर्वथा भिन्न आहे, आजही भिन्न आहे आणि त्रिकालवरतीही भिन्न आहे, तिथे हा परकर्तृत्व उपचरित असद्भूत व्यवहार नयानी मानत आहे. दुसरा शरीराविषयी किंवा रागद्वेषाविषयी याचं जे स्वामी भाव आहे, की शरीर माझं आहे, मी शरीराला सुडोल ठेवू शकतो, माझ्या इच्छेनुसार शरीर परिणमित होऊ शकतं, अशा तऱ्हेचा शरीराविषयी पण जोपर्यंत ममत्व भाव याच्या जीवनात आहे, आणि हा विषय असणार आहे अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा. तिसरा विषय असणार आहे, ज्या वेळेला रागद्वेष परिणामांना हा मी आहे असं मानतो, किंवा मी सुखदुःखादी परिणामांचा भोगता आहे असं मानतो, मी त्याला करू शकतो आणि भोगू शकतो परभावांना. आणि परभाव म्हणजे कर्मकृत भाव, औपाधिक भाव,
औपाधिक भावांचं जोपर्यंत हा कर्तृत्व जीवनामध्ये घेतो तोपर्यंत तो आहे उपचरित सद्भूत व्यवहारण्याच्या विषयानी त्याच्यामध्ये ममत्व बुद्धी करणं. आणि चौथं आहे जीवनामध्ये मी ज्ञायक स्वभावी आहे, ज्ञान दर्शन स्वभावी आहे असं म्हणत आहे, पण अंतरंगामध्ये त्या ठिकाणी ज्ञान आणि आत्मा याचं अभेदत्व असताना सुद्धा भेद कल्पना करून मी एवढा ज्ञानवान आहे, मला अशा प्रकारच्या वृद्धी जीवनात प्राप्त आहे, किंवा एवढा माझा प्रबल क्षयोक्षम आहे, मी एवढ्या प्रकारचा अंतरायाचा क्षयोक्षम करून अशा प्रकारचा सुविधा माझ्या जीवनात उपलब्ध आहे, हा भाव असणं हा अनुपचरित सद्भूत व्यवहारण्याचा विषय. आणि या सगळ्या विषयांना जेव्हा त्यांनी जीवनातून वजा केलेलं आहे त्यावेळेला मी एक अभेद अखंड एकाकार आत्मस्वरूप चैतन्य रूप आत्मा आणि तेवढं म्हणजेच मी म्हणून समयसार मध्ये 6व्या आणि 7व्या दोनही गाथेमध्ये बुद्धिपूर्वक रागद्वेषादी आणि अबुद्धिपूर्वक रागद्वेषादी आणि परद्रव्यांना माझं मानण्याची बुद्धी या सगळ्यांचा निषेध करून आत्म्याचं स्वरूप सांगितलं की जो जसा आहे तशी श्रद्धा करणं, आत्मा जसा आहे तशी त्याची श्रद्धा करा. याला त्या ठिकाणी म्हटलं परमपारिणामिक भाव, आणि तो आहे आमचा श्रद्धेय, त्याची करायची आहे आम्हाला आराधना. कोणताही ग्रंथ जर आम्ही उचलला, इव्हन म्हणजे 24 स्थान दर्शन जरी आम्ही बघितलं तरी आम्हाला तो आत्मा त्यातून पदोपदी दिसायला पाहिजे. आम्ही गती शिकतो आहे, पण गती शिकत असताना आम्हाला तो परमपारिणामिक भाव स्वभावी आत्मा आमच्या प्रतीतीत यायला पाहिजे. आम्ही इंद्रियांचा अभ्यास करतो आहे आणि इंद्रियांचा अभ्यास करताना इंद्रियाच्या अतींद्रिय असा परमपारिणामिक भाव म्हणजे मी, हे शुद्ध तत्व म्हणजे माझं, अशा प्रकारची अभेद वृत्ती जीवनात यायला हवी आहे. आणि हेच सगळ्या शास्त्रांचं सार आहे. कोणतं सार आहे तर जीव हा अन्य आणि परद्रव्य अन्य इत्यसौ तत्वश्रद्धान. एवढंच तत्वश्रद्धान आम्हाला एवढा ग्रंथ शिकून जीवनात मिळवायचं आहे, पण ते मिळत नाही, ते दुर्लभ आहे. आणि म्हणून त्यासाठी ही सगळी पारायणं आम्हाला करावी लागतात. इथे मिथ्या दृष्टीला धर्मध्यान का असत नाही याचं उत्तर आम्ही बघतो आहे. आणि अशा प्रकारच्या विपरीत मान्यता त्याच्या जीवनात आहे. जिथे विपरीत मान्यता आहे तिथे धर्म सुरुवातच नाही. धर्माची सुरुवात तर कधी होणार आहे, जेव्हा आमची मान्यता बदलणार आहे, श्रद्धा समीचीन होणार आहे, वस्तुतत्व आम्हाला यथार्थ रीतीने दृग्गोचर होणार आहे, त्यावेळेला जीवनात धर्म अवतरित होणार आहे. धर्म काय आहे याचं स्वरूप साधं आम्हाला रत्नकरण श्रावकाच्या ग्रंथामध्ये दुसऱ्याच कारिकेत पाहायला मिळतं. यो धरती उत्तमे सुखे सधर्म. जो उत्तम सुखामध्ये जीवाला ठेवतो तो धर्म. आणि उत्तम सुखामध्ये कोण राहू शकतं, पुढे पूर्ण रत्नकरण 150 श्लोकांमध्ये समंतभद्र आचार्यांनी सांगितलं उत्तम सुखात कोण राहू शकतं. पहिलीच ढाल त्यांनी, पहिलाच अध्याय त्यांनी सम्यक दर्शनासाठी सांगितला. आणि त्यातही सम्यक दर्शनाचं स्वरूप सगळं सांगोपांग सांगितल्यानंतर सांगितलं की सम्यक दृष्टीच्या जीवनात धर्म आल्यानंतर काय काय मिळतं त्याला, कशा प्रकारची, तर नवनिधी सप्तद्वय नवनिधींची प्राप्ती होते, 14 रत्नांची प्राप्ती होते, अमराप्य सरसाम परिषदी रमनते. अमर म्हणजे देव, वैमानिक जातीचे देव ते होतात, किंवा ओज तेज विद्या यश वीर्य हे सगळं सगळं त्यांच्या जीवनात सम्यक्त्व प्राप्त झाल्यावर होतं. म्हणजे धर्म आल्यानंतर होतं.
आणि धर्म आमच्या जीवनात येणार आहे तो समीचीन श्रद्धेने येणार आहे. आणि जोपर्यंत धर्मच आमच्या जीवनात नाही तोपर्यंत धर्मध्यान कुठून होणार? ध्यान तर सांगितलेलं आहे, ज्याच्या जीवनात धर्म आला त्याला धर्मध्यान, आणि धर्म नसेल तर धर्मध्यान शक्य नाही. म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर सांगतील, जो पुरुष साक्षात रत्नत्रय को प्राप्त न होकर ध्यान करना चाहता है. अजून त्याच्या जीवनात धर्माची सुरुवातच नाही आहे. धर्माची सुरुवात सांगताना त्यासाठी 3 गोष्टी परत सांगितल्या. हे तर उत्तमे सुखे हे तर सांगितलं रत्नाकरण शावकाचार मध्ये. पुढे सांगितलं धर्म सांगताना की अहिंसा परमो तवो धम्मो. अहिंसा परमो धर्म, अहिंसा हा धर्म आहे. संयमो धम्मो तवो धम्मो, संयम धर्म आहे आणि तपधर्म आहे. आमच्या जीवनात या 3 गोष्टी आल्या का? अहिंसा आली का? संयम आला का? आणि तप हे जीवनात आलं की धर्मध्यान आहे, तोपर्यंत नाही. म्हणून हे जीवनात येत नाही किंवा दशलक्षण धर्म म्हणजे धर्म सांगितला, रत्नत्रय हा धर्म सांगितला, हे जीवनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ध्यानाचा यांनी अभ्यास करायला पाहिजेच. परंतु ध्यान त्याला आम्ही म्हणू शकत नाही. अभ्यास रूप जरूर आहे, त्याच्यातूनच प्राप्ती होणार आहे, त्याच्यातूनच त्याची श्रद्धा निर्मल बनणार आहे. पण श्रद्धा निर्मल झाल्यावरच धर्मध्यान म्हणायचं आहे. म्हणून जो पुरुष साक्षात रत्नत्रय को प्राप्त न होकर, म्हणजे समीचीन श्रद्धा आली नाही. श्रद्धा आली नाही म्हणजे ज्ञानही समीचीन नाही, आणि ज्ञान समीचीन नाही म्हणजे आचरण पण मिथ्या चारित्र आहे. तर त्याच्या जीवनात वह मूर्ख आकाश के फूलों से वंध्या पुत्र के लिए सेहरा बनाना चाहता है. 2 गोष्टी अशक्यप्राय गोष्टी सांगितल्या. एक तर ख पुष्प म्हणजे आकाश पुष्प, आकाशात पुष्प उगवू शकत नाही. आणि जर आकाश पुष्प ही कल्पना आम्ही केली काल्पनिक दृष्टीने, आणि दुसरं सांगितलं वंध्यापुत्र, वंध्येला पुत्र होत नाही आणि त्याच्यासाठी तो सेहरा बनवत आहे, हार माला बनवत आहे, तर ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये आज सागायत पर्यंत रत्नत्रय संपन्न नाही तो धर्मध्यान करू शकत नाही. आम्ही करू शकत नाही म्हणून करायचंच नाही हेही आमचं बरोबर नाही. मार्ग तोच आहे, मिळेल न मिळेल, परंतु जायचं तर त्याच मार्गाने आहे. दृष्टि की विकलता से वस्तु समूह को अपनी इच्छानुसार ग्रहण करने वाले मिथ्या दृष्टियों की ध्यान की सिद्धि स्वप्न में भी नहीं होती है. एकदा एखाद्या अशा संताला ध्यान काय आहे हे विचारलं. ध्यान काय आहे, त्याची क्रिया कोणती आहे, कृती काय करायची? संतांनी उत्तर दिलं, काहीही न करता स्वतःच निशब्द अवलोकन करणं म्हणजे ध्यान आहे. ध्यानामध्ये कोणती क्रियाच नाही आहे. क्रिया जिथे विराम पावेल, विश्रांत होईल, एकाकार होईल, ते ध्यान आहे. आणि ती उच्च कोटीची ध्यानाची परिणती जेव्हा सम्यक दर्शन होतं तिथेच येऊ शकतं. म्हणून श्वासाकडे लक्ष ठेवा हे ध्यानात सांगितलं जातं. 3 श्वासामध्ये नमोकार मंत्र म्हणा, प्रयत्न करायचा आहे, पण पुढे चालून श्वास आला, श्वास गेला, मधलं अंतर आम्हाला कव्हर करता येतं का, ती असणार आहे श्वासोश्वासाच्या अतीत आमची ध्यानाची भूमिका. म्हणून ही ध्यानाची भूमिका पहिल्यांदा सांगितलं, श्वासावर, रंगावर, सगळ्यावर सांगितलं, चक्रावर सगळं ध्यानाची प्रक्रिया सांगितली, आणि मग सांगितलं
या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर तुम्ही अगदी निशब्द, म्हणजे अगदी स्तब्ध अशा रीतीने बसा की तुम्हाला स्वतःच्या शरीराच्या अस्तित्वाच्या अतीत आत्म्याचं अस्तित्व जाणवलं पाहिजे. ही भूमिका आहे ध्यानाची. आणि म्हणून दृष्टी की विकलता से वस्तु समूह को अपनी इच्छानुसार ग्रहण करणे वाले. सगळ्यांना काय वाटलं, मी माझ्या मान्यतेनुसार समोरच्या व्यक्तीनी वागायला पाहिजे, राहायला पाहिजे. आमचा हा अहंकार आहे जीवनात, आमच्या दृष्टीची विपरीतता आहे. वास्तविकतः प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे आणि ते आपल्याच दृष्टिकोनातून राहणार आहे. अशा तऱ्हेने आमच्या इच्छेनुसार कुणीही वागणार नाही, राहणार नाही, राहू शकत नाही. हे स्वतःला आधी आम्हाला ठामपणे समुपदेशांच्या माध्यमातून सांगावं लागेल. आणि असा हा मिथ्या दृष्टी करू शकत नाही. आणि म्हणून त्याला ध्यानाची सिद्धी जीवनात स्वप्नातही होऊ शकत नाही. सिद्धांत में ध्यान मात्र मिथ्या दृष्टियों के ही निषेध नहीं किया है, किंतु जो जिनेन्द्र भगवान की आज्ञा से प्रतिकूल है तथा जिनका चित्त चलित है और जैन साधु कहते हैं उनके भी ध्यान का निषेध किया जाता है. म्हणजे नुसतं मिथ्या दृष्टीला नाही, जे सांगतात की आम्ही खरं साधुत्व अंगीकार केलेला आहे, पण जर अंतरंगामध्ये चित्ताची मलिनता आहे, चंचलता आहे, तर त्यांच्याही जीवनात ध्यान साध्य होत नाही. किंवा जिनेंद्र भगवंतांची प्रत्येक आज्ञा मला शिरसावंद्य आहे हे सत्य जो स्वीकारत नाही, तो देखील आज्ञा विचय धर्मध्यानी बनू शकत नहीं, क्योंकि उनके ध्यान की सिद्धि नहीं होती है. जो प्रमाण व नय के द्वारा वस्तु का निश्चय करके उसे नहीं जानता. आता नयाचं उदाहरण सांगितलंच मी, 4 तऱ्हेचे नय सांगितले आणि साधारणतः हे 4 नय सर्वत्र आम्हाला वापरावे लागतात. 4 नय कोणते? तर पहिल्यांदा तर नयाचे 2 भेद. एक तर आम्ही द्रव्यार्थिक नय, पर्यायार्थिक नय असं पण म्हणू शकतो एका दृष्टीतून. एका दृष्टीतून आम्ही व्यवहार नय, निश्चय नय असं पण कथन करू शकतो. आणि ज्या वेळेला निश्चय आणि व्यवहार यांचं उहापोह आम्ही करतो, त्याच्यामध्ये निश्चय वस्तुतत्वाचं जे जसं स्वरूप आहे तसं सांगणं, तसं मांडणं, तशी श्रद्धा करणं, याला निश्चय नय म्हटलं जातं. आणि अभेदामध्ये भेद आणि भेदात अभेद अशा प्रकारे जेव्हा आम्ही कथन करतो तेव्हा तो नय व्यवहार नय आहे. 2 शब्द, भेदामध्ये अभेद आणि अभेदामध्ये भेद, हे व्यवहार नय कथन करतो. आता भेदामध्ये अभेद करणं हा झाला असद्भूत व्यवहार नय, आणि अभेदामध्ये भेद करणं हा झाला सद्भूत व्यवहार नय. कारण कोणतंही जगामधलं तत्व जे आहे हे तत्व अनेक आयामवालं आहे. वस्तू जी आहे ही अनेकांतात्मक आहे. तिला अनेक दृष्टिकोनातून आम्हाला समजून घ्यावं लागतं आणि ही समजण्याची प्रणाली म्हणजेच नय व्यवस्था आहे. नय समजल्याशिवाय आमचा आगमामध्ये प्रवेश होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आज आम्हाला काही गोष्टी नवीन माहिती होतात, त्या शिकाव्या लागतात. जसं आज आम्हाला कॉम्प्युटरची भाषा शिकावी लागते, मोबाईलची भाषा शिकावी लागते, किंवा पूर्वीच्या काळी जेव्हा केमिस्ट्री, फिजिक्स आम्ही शिकत होतो, मॅथ्स शिकत होतो, त्यावेळेला त्याच्यामधल्या संज्ञा समजून घ्याव्या लागत होत्या. त्यांचं कॉम्बिनेशन काय आहे, कशाने काय होतं हे समजून घ्यावं लागत होतं. ती शास्त्रीय भाषा होती. तशी आमची आगमाची भाषा म्हणजे नय आहे. आणि या नय भाषेमध्येच आम्हाला सगळं काही समजावं लागतं. आणि प्रमाण म्हणजे जेव्हा नय सगळे मिळून एक वस्तू तत्व सांगितलं जातं, अखंड अभेद,
त्यावेळेला ते प्रमाण आणि कथन केल्या जातं. प्रमाणाचं कथन आणि नयाच्या कथनाच्या द्वारा आम्हाला सर्वप्रथम वस्तूचा निर्णय करावा लागतो आणि निर्णय घेण्याची भूमिका आमची सम्यक दर्शनाच्या पूर्वीची भूमिका आहे. सम्यक दर्शनाच्या आधी आम्हाला निर्णय करावा लागतो आणि निर्णय केल्यानंतर निर्णीत वस्तूंची जी अनुभूती आहे ते सम्यक दर्शन आहे. म्हणून निर्णय महत्वाचा आहे. म्हणून वस्तु तत्वाचा पहिले निर्णय निश्चय आणि वह ध्यान की भावना के द्वारा भी आराधक नहीं हो सकता. ज्यांनी अशा तऱ्हेने या नयाला सापेक्ष कथन पद्धतीला ज्यांनी स्वीकारलं नाही, जाणलं नाही, तो ध्यान जीवनात करू शकत नाही. कारण चंचलता आहे, व्यग्रता आहे, काय सत्य आणि काय असत्य याचाच निर्णय अजूनपर्यंत झाला नाही. म्हणजे द्विधा मनस्थिती आहे आणि द्विधा मनस्थिती असेल तर दोलायमान अवस्था आहे, एकाग्रता साधता येऊ शकत नाही. आणि म्हणून मिथ्या दृष्टीच्या जीवनात धर्मध्यान अजूनपर्यंत असत नाही. पुढचा प्रश्न, कौन कौन से गुणस्थान में केवल एक ध्यान होता है? एक ध्यान, फक्त एक ध्यान. आता जेव्हा एक ध्यान म्हणतो तेव्हा आम्हाला पहिल्या गुणस्थानात आठ आहे, दुसऱ्यात आठ आहे. आम्हाला हे गुणस्थान नको. आम्हाला आता वर जावं लागणार आहे आणि वर जात असताना एकच ध्यान जिथे आहे ते कोणतं? तर आम्हाला गुणस्थान पाहावं लागेल. पहिलं शुक्ल ध्यान. पहिलं शुक्ल ध्यान, पृथक, पहिलं शुक्ल ध्यान, पृथक्त्व वितर्क शुक्ल ध्यान. याचे गुणस्थान किती राहतील? 8वं 9वं आणि 10वं असं एक एक. 8वं 9वं 10वं 11वं आणि 12वं पण थोडस. तसं 10व्यापर्यंत घेतलंय यांनी. 8 9 10. 11व्यात पण आहे पृथक्त्व वितर्कच आणि एकत्व वितर्क नंतर येणार आहे. म्हणून इतक्या ध्यानामध्ये, पहिल्या शुक्ल ध्यानामध्ये ही पृथक्त्व वितर्क एकच त्या ठिकाणी, एक इतक्या गुणस्थानात केवळ एकच ध्यान आहे. नंतर 12व्यामध्ये पण दुसरं एकत्व वितर्क. पुढे 13व्यात आणि 14व्यात पण एक एकच राहील. एक एकच आहे. 13व्यामध्ये एक अंतर्मुहूर्त कालावधी राहिला असताना सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती शुक्ल ध्यान आणि 14व्यामध्ये विपरीत क्रिया निवर्तिनी नावाचं शुक्ल ध्यान. जो आचार्य 11वें में दूसरा गुणस्थान नहीं मानते उनकी अपेक्षा 11वें गुणस्थान में भी पहिला शुक्ल ध्यान ही होता है. कारण 11व्यामध्ये दुसरं शुक्ल ध्यान होऊ शकत नाही. कारण दुसऱ्या शुक्ल ध्यानाचं फळ केवल ज्ञानाची प्राप्ती आहे आणि 11व्या गुणस्थानात केवल ज्ञान त्यांना होत नाही. म्हणून 11व्यामध्ये पृथक्त्व वितर्क शुक्ल ध्यान पहिलं शुक्ल ध्यान मानावं लागतं. नंतरचा प्रश्न, क्षपणा आणि विसंयोजना याच्यामध्ये काय अंतर आहे? क्षपणा, पहिल्यांदा तर क्षपणा म्हणजे क्षय होणं आणि विसंयोजना हा शब्द, विसंयोजनेचा अर्थ काय? विसंयोजना शब्द आपण वापरतो. अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ हे प्रत्याख्यान अप्रत्याख्यान संज्वलन रूप होणे त्याला म्हणतात विसंयोजना. विसंयोजना म्हणजे विसंयोजनामध्ये त्यांनी आपली प्रकृती सोडून तो दुसऱ्या प्रकृती रूप झालेला आहे. परंतु विसंयोजना शब्द फक्त अनंतानुबंधीसाठीच वापरला जातो. म्हणून तुम्ही जी व्याख्या सांगितली की अनंतानुबंधी दुसऱ्या प्रकृती रूप परिणमन म्हणजे स्वतःचा स्वभाव सोडून दिला आणि दुसऱ्या प्रकृती रूप ती झाली. म्हणून हा विसंयोजना हा शब्द फक्त अनंतानुबंधीसाठी येणार आहे आणि क्षपणा हा शब्द
आठही कर्म, सर्व आठही कर्माच्या सर्व कर्मांसाठी 148 उत्तर प्रकृती, सर्व प्रकृतींसाठी क्षपणा हा शब्द येणार आहे. अनंतानुबंधी के स्कंधों को अन्य प्रकृति रूप से परिणमाने को विसंयोजना कहते हैं. जिन कर्मों की क्षपणा होती है उनकी पुनः उत्पत्ति नहीं होती, किंतु अनंतानुबंधी की विसंयोजना करने के बाद सम्यक दृष्टि यदि मिथ्यात्व को प्राप्त होता है तो प्रथम समय में ही चारित्र मोहनीय कर्म के स्कंध अनंतानुबंधी रूप से परिणत हो जाते हैं. विसंयोजनेमध्ये परत ती कर्म प्रकृती संयोजित होऊ शकते. उदाहरण आपण बघितलं होतं की एखादानी विसंयोजना केली आणि तो परत मिथ्यात्वात आला. मिथ्यात्वात आल्यानंतर तो परत काय करणार आहे, अनंतानुबंधीची सत्ता त्याची निर्माण होणार आहे. म्हणजे ज्या प्रकृती त्यांनी पहिल्यांदा अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण केल्या त्या प्रकृती परत त्याच्या शक्ती असेल तर ती परत अनंतानुबंधी रूपाने पण परिणमी शकते. आणि मिथ्यात्वाचा जेव्हा बंध म्हणजे मिथ्यात्वाचा उदय सुरू झाल्याबरोबर हे मिथ्यात्व परत नवीन अनंतानुबंधीला देखील बांधू शकतं. अशा प्रकारे अनंतानुबंधीची सत्ता परत निर्माण होते. म्हणजे विसंयोजनेमध्ये तिथे क्षय झालेलाच आहे असं खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. परत त्याची सत्ता निर्माण करता येऊ शकते आणि फक्त हे अनंतानुबंधी मध्ये शक्य आहे, बाकी कर्मात नाही. आणि सत्वविच्छुत्ती आणि क्षय याच्यात काय फरक आहे? क्षपणा आणि विसंयोजनात आणि सत्वविच्छुत्ती झाली आणि क्षय याच्यात काही फरक आहे का, की दोन्ही सेम आहे? क्षपणामध्ये परत उदय येणारच नाही. आणि सत्वविच्छुत्तीचंही तसंच आहे. सत्वविच्छुत्ती झाली याचाच अर्थ क्षय झाला. जेव्हा अनंतानुबंधीची सत्वविच्छुत्ती झाली असं म्हणू त्यावेळेला तो क्षयच आहे. आणि सत्वविच्छुत्ती कधी होणार आहे तर मिथ्यात्व गेल्यावरच, सम्यक मिथ्यात्व आणि मिथ्यात्व गेल्यानंतरच अनंतानुबंधीची सत्वविच्छुत्ती म्हटल्या जाते. आणि बाकीच्या कर्म प्रकृतींची तर जिथे सत्वविच्छुत्ती म्हटलं तिथे परत ते कर्म आता उदयात नाही, म्हणजे क्षयच तो म्हटल्या जाणार आहे. पुढचे प्रश्न आता उद्याला बघू, पर्याप्ती आणि प्राणाचे. उद्या माताजी भातकुलीला पोचत आहे, आहार आहे उद्या भातकुलीला. हो का? अरे हो, वा. आम्हाला आत्ताच समजलं. पहिल्यांदा परवा समजलं होतं पण आता कळलं परत की उद्याच पोचत आहे म्हणून. आता उद्या तर इथेही आहार आहे. हो का? तिकडे कोणचे महाराज उद्या आहेत? निलेश डहाळेकर, ते नयसागर महाराजांनी शुल्लकजी आहे इथे. अच्छा, नयसागर आहेच. 8-10 दिवस झाले अंजन गावात आहे. 8-10 दिवस झाले. असं आहे का? अच्छा अच्छा. आणि माताजी राहणार आहे भातकुलीत? नाही असं काही म्हणजे काही माहित नाहीये, पण वाटते की नाही राहणार असं म्हणजे माहित नाहीये काहीच. माहित नाहीये पूर्ण. माहित नाहीये. आम्ही म्हणजे परवाचीच तयारी केली आता, आणि आता परत फोन आला की त्या उद्याच आहाराला पोहोचू लागले. बापरे, हो का? चांगलं आहे. मग एखादे पुस्तक घेऊन जा. हो, पुस्तक नेणार आहे. एखाद 2 प्रश्न जे अडले ते विचारून घ्याल. हो, बघू काय होतंय तसं. त्यांनी काही विचारलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. येते तेवढं तर येते, तेवढं येते. बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम
नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.